नमस्कार मंडळींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर आज आपण बनवणार आहोत मॅकडी स्टाईल पिझ्झा पफ रोल्स, अर्थात मॅकडोनल्ड स्टाईल. त्याच्यासाठी अर्थातच कॉर्न आणि मटार मी छानपैकी वाफवून घेतलेले आहे. आता कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, लसणाची छानपैकी फोडणी केलेली आहे. फोडणी छानपैकी तळू द्यायची आहे, त्यामुळेच अर्थातच भाज्यांना पण छान टेस्ट येणार आहे. आता यात आपण चवीनुसार थोडासा हिंग घालणार आहोत आणि कांदा फ्राय करायला घालणार आहोत. कांदा छानपैकी फ्राय होऊ द्यायचा आहे. मुलांना आवडता विषय आहे पफ म्हणजे, त्याच्यामुळेच सगळ्यांनाही आवडणारा आहे हा पदार्थ. त्यामुळे आपण होममेड म्हणजेच अर्थात घरच्या पद्धतीने बनवणार आहोत. आता इथे आपण छानपैकी कांदा फ्राय करून घेत आहोत. त्यात आपण अर्थातच चवीनुसार मीठ घालणार आहोत. त्याच्यामुळे कांदा लवकर नरम होऊन छानपैकी फ्राय होईल. आणि त्यात आता वेगवेगळ्या भाज्या घालणार आहोत. त्यात मी घेतलेली आहे ब्रोकोली, मटार, शिमला, नंतर तुमच्या आवडत्या वेगवेगळ्या भाज्या पण तुम्ही घालू शकतात. मी अर्थात घरात अवेलेबल असणाऱ्या ह्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्याच पफला साधारण वापरल्या जातात. हे बघा, आता आपण स्वीट कॉर्न आणि मटार वाफवून घेतलेली आहे की जेणेकरून ती लवकर फ्राय होईल किंवा लवकर शिजेल. त्यासाठी आधी आपण ती शिजवून घेतलेली आहे, अर्धी कच्ची पक्की. आता त्यात घालणार आहोत अर्थातच कोथिंबीर. आता टमॅटो, मटार, शिमला, ब्रोकोली ह्या वेगवेगळ्या भाज्या अर्थातच कलरफुल तर आहेतच, शिवाय पौष्टिक पण आहे. आणि त्याच्यामुळे अर्थातच आपला पफ एकदम सुंदर आणि चविष्ट बनणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची भुरळ नक्कीच राहणार आहे आणि सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. आपण खास त्याच्यासाठी मॅकडीला जातो, पण घरात कधीतरी आपण करून पाहावा ह्या दृष्टीने हा पदार्थ आज मी बनवत आहे. हे बघा, भाज्या आपल्याला कच्च्या पक्क्या शिजवून घ्यायच्या आहेत, जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहेत. त्यात आपण चवीनुसार धना जिरा पूड, हळद, नंतर कांदा लसूण मसाला, नंतर गरम मसाला, सब्जी मसाला आणि हिंग तर आपण घातलेलेच आहे. आणि शिवाय आपण आता पिझ्झा मसाला पण त्यात घालणार आहोत. त्याच्यामुळेच अर्थात भाज्यांची टेस्ट एकदम वेगळी होणार आहे आणि एकदम मॅकडीसारखा पफ तयार होणार आहे. बघा, या इत्यादी सगळे मसाले त्यात घालून झाल्यानंतर भाज्या छानपैकी परत फ्राय करून घ्यायच्या आहे. अर्थातच त्यांचा गाळ होऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर पफ असा क्रंची टाईप लागणार नाही. तेवढी आपल्याला काळजी घेणं गरजेचे आहे. भाजी शिजवताना कढईवर किंवा पातेल्यावर झाकण ठेवायची गरज नाही, तशीच फ्राय करायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने भाजी फ्राय झालेली आहे, जास्त आपण शिजवलेली नाही. आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि भरपूर सारं चीज किसून घेणार आहोत. आणि शिवाय मुलांना आवडतं मेयोनीज, ते पण त्याच्यात घालणार आहोत आणि छानपैकी सगळ्या भाज्या मिक्स करून घेणार आहोत शिजलेल्या. हे बघा, चीज भरपूर घालायचं आहे. चीजमुळे अर्थातच एक वेगळी टेस्ट आणि वेगळा फ्लेवर तयार होतो आणि चीज खाणं पण चांगले असते. थंडीच्या दिवसात ह्या गोष्टी चांगल्या वाटतात, पौष्टिक वाटतात आणि पचायला पण सोप्या असतात. त्याच्यामुळे आपण सगळेजण ते खाऊ शकतो. आणि कधीतरी वेगळं आणि चटकदार खाण्याच्या याच्यात तुम्ही नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता किंवा टी टाईमच्या वेळात ही रेसिपी बनवू शकतात. अर्थात पोटभरीची रेसिपी आहे. शिवाय ब्रंच म्हणून तुम्ही उपयोग करू शकतात, मुलांच्या टिफिन्सला देऊ शकतात, कारण भरपूर भाज्या असल्यामुळे भरपूर पौष्टिकता मुलांना काय सगळ्यांनाच मिळणार आहे त्याच्यातनं. आणि शिवाय क्रंची बनणारे असल्यामुळे ते खाण्यासाठी पण मजेशीर वाटतात. अशा रीतीने आपण मेयोनीज आणि चीज सगळं एकत्र मेल्ट केलेलं आहे भाज्यांमध्ये. चला तर आता पुढच्या तयारीला लागूया. अशा रीतीने आपली पफची भाजी छानपैकी स्टफिंग तयार झालेले आहे. किती सुंदर दिसते, हिरवेगार आणि कलरफुल असल्यामुळे अर्थातच सगळ्यांना खाण्याची इच्छा होणार.
आणि आपल्याला पण आवडतं ना कधीतरी वेगळं, हो की नाही. हे बघा किती सुंदर दिसते भाजी, यमी यमी वाटते की नाही. आता चला, मैदा आपण 2 वाटी घेणार आहोत. अर्थातच पारीची तयारी आहे ही. यात आपण जिरे घालणार आहोत. 2 वाटी मैदा मी इथे घेतलेला आहे. आता त्यात आपण थोडेसे मीठ आणि जिरे घालून घेणार आहोत. हे बघा, आता आपण त्याच्यात जिरे घालतो आहोत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकतात, नाही घातले तरी चालतं. पण चवीनुसार मीठ तर गरजेचं आहे, ते पण घालावंच लागणार आहे. नाहीतर मग वरची पारी आपल्याला टेस्ट नाही देणार. हे बघा, आता जिरं घालून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण तेलाचे मोहन घालणार आहोत 1 टेबलस्पून. त्याच्यामुळे अर्थातच पारी खुसखुशीत आणि क्रंची बनणार आहे. हे बघा, कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे व सगळे पीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे आधी. आणि नंतर कोमट पाण्यात किंवा आपल्या नॉर्मल पाण्यात जरी पीठ मळलं तरी चालू शकतं. फक्त पीठ जास्त पातळ किंवा अति घट्ट मळायचे नाही आहे. आणि हा मैदा असल्यामुळे अर्थातच पाणी लवकर शोषून घेतो. आणि 1 ते 2 मिनटं हे पीठ छानपैकी मळून झाल्यानंतर 1 ते 2 मिनटं त्याला रेस्ट होऊ द्यायचं आहे. त्याच्यामुळे अर्थातच मैदा छानपैकी फुलून येणार आहे व त्याच्यात आपण जे तेलाचे मोहन घातलेले आहे त्याच्यामुळे ती पारी खुसखुशीत आणि क्रंची तयार होण्यास मदत होणार आहे. हे बघा, छानपैकी पीठ मळून झालेले आहे आपला मैदा. काही गोष्टींसाठी मैदाच गरजेचा असतो. आता ही बघा, आपण अशी छानपैकी पातळ पारी लाटून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला त्याचा पफसारखा आकार द्यायचा आहे. त्यामुळे आपण अर्थातच साईडच्या कडा कापून एक आयताकृती आकार आपण कट करणार आहोत. पारीचा आयताकृती आकार देणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला आता ते तयार केलेले भाज्यांचे स्टफिंग घालायचे आहे. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक होणारी ही रेसिपी. थोडा वेळ तर लागणारच आहे ह्या गोष्टींसाठी, पण बनवल्यानंतर घरच्यांना काय सगळ्यांना आवडणार आणि सगळ्यांचे मनं जिंकून जाणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करून पाहू शकता. हे बघा, अशा रीतीने आपण आयताकृती आकारात पारी कट करून घेतलेले आहे व त्यात मध्यभागी भाज्यांचे सारण आपण भरून घेत आहोत. आणि भाज्यांचे सारण भरताना ते व्यवस्थित भरायचे आहे की जेणेकरून कडांपर्यंत ते नाही गेले पाहिजे. नाही तर कडा व्यवस्थित चिटकणार नाही आणि तेलात तळताना ते सगळं बाहेर येणार सारण. तर तेवढी काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. हे बघा, कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत. अर्थात आपल्याला पुढे मैद्याचा साठा पण तयार करायचा आहे जेणेकरून आपण त्याच्यात हे पफ डीप करणार आहोत. अशा रीतीने साईडच्या कडा मात्र व्यवस्थित पॅक होणं खूप गरजेचं आहे. नसेल होत तर थोडंसं पाण्याचा बोट लावून किंवा दूध लावून साईड कडांना तुम्ही पॅक करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे ते. आणि अशा रीतीने भरपूर सारे पफ्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी इथे हे एवढे पफ बनवलेले आहेत. आता अर्थातच आपण मैद्यात थोडेसे मीठ घालून त्याचा पाण्याचं इथे आपण मैद्याची स्लरी बनवून घेतलेली आहे. आता त्यात आपण छानपैकी हे पफ्स भिजवून घेणार आहोत. आणि अर्थातच ब्रेड क्रम्स किंवा टोस्टचे क्रम्स त्याच्यामध्ये छानपैकी घोळवून शॅलो फ्राय करणार आहोत. अर्थात हे मंद आचेवर आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. त्याच्यामुळे ते न जळता सगळीकडे एकसारखे तळले जातील आणि क्रंचीनेस व्यवस्थित येईल. आणि वन साईड किंवा एक साईड पूर्ण तळून झाल्याशिवाय पफ्स उलटे साईडने तळायचे नाही आहेत. ही काळजी मात्र नेहमी घ्यायची. त्यामुळे अर्थातच तेल कमी शोषले जाते आणि व्यवस्थित पफ्स तयार होतात.
आणि अतिरिक्त तेल त्याच्यात शोषले जात नाही. हे बघा, परत एकदा मी हे दाखवत आहे की तेल पूर्ण व्यवस्थित तापल्यानंतरच आपल्याला त्याच्यात पफ्स सोडायचे आहेत. तेल नसेल तापलेलं तर त्याच्यात पफ्स सोडू नये, नाहीतर तेल जास्त शोषले जाते आणि पफ्स तेलकट तयार होतात. आता वन साईड छानपैकी एक साईड तळून झाल्यानंतर आपण त्यांना अर्थातच पलटी करून छानपैकी क्रिस्पी होस तर मंद आचेवर छानपैकी तळणार आहोत. हे बघा किती छान तयार झाले आहेत आपले पफ्स आणि त्याचा क्रंचीनेस तर तुम्ही पाहू शकता. हे मी इथे दाखवते की क्रंचीनेस कशा प्रकारे झाला आहे तयार. बघा, खूपच छान आणि क्रंची असल्यामुळे खाण्याची मजा आणखीन औरच. कशी वाटते रेसिपी? आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आवडल्यास नक्की कळवा. कशी वाटते रेसिपी?